नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीटचा रिझल्ट लागल्यानंतर अनेक विद्यार्थी गोंधळून जातात। त्यांना असं वाटतं की आपले कमी मार्क्स आले म्हणून आता आपलं काहीच होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची घाबरायची आवश्यकता नाहीये। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या 30 दिवसांची जी प्लॅनिंग आहे ती कशी असणार आहे हे तुम्हाला समजावून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी तुमची स्टेप असणार आहे तर ती म्हणजे सर्वात पहिले तुमचा स्कोर अनालाइज करा। तुमची रँक बघा, तुमचा कॅटेगरी रँक बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला कोणता कोर्स पुढे करायचा आहे। तुम्ही एमबीबीएस तुमच्यासाठी योग्य असणार आहे की बीएमएस तुमच्यासाठी योग्य असणार आहे किंवा बीएचएमएस तुमच्यासाठी योग्य असणार आहे हे तपासा। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही जो तुम्ही कोर्स घेणार आहे किंवा कोणताही निर्णय तुम्ही घाईमध्ये घेऊ नका। विद्यार्थी व पालक मित्रांनो, दुसरी आणि सर्वात महत्त्वाची जी तुमची स्टेप असणार आहे ती म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा। कारण टाइमावर तुमची कोणत्याही प्रकारची धावपळ व्हायला नको, की तुम्हाला टाइमावर काउन्सिलिंगच्या वेळी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटची अडचण यायला नको। म्हणून या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सर्व तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची पुढे अडचण येणार नाही। कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्षी डॉक्युमेंट्समुळे ऍडमिशन कॅन्सल होतात। तिसरी जी स्टेप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस समजून घ्या। ऑल इंडिया कोटा काय असतो, स्टेट कोटा काय असतो, कॉलेजेसची फीस काय आहे, कॉलेजेसची लिस्ट तयार करून ठेवा आणि वारंवार जे आपलं सीईटी सेलची वेबसाईट आहे तिचं शेड्यूल चेक करत राहा। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत, ते जस्ट क्वालिफाय आहेत, तर आपण कोणत्या राज्यांमध्ये अर्ज केले पाहिजे हे आताच तुम्ही ठरवा। आउट ऑफ स्टेटला ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो की आउट ऑफ स्टेट बद्दल ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चौथा आणि महत्त्वाचा जो टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज आणि त्याचं बजेट बघा। कॉलेजची फक्त फीस पाहूनच ऍडमिशन घेऊ नका। कॉलेजचं रिकॉग्निशन काय आहे, कॉलेजचा 5.5 वर्षाचा बॉन्ड काय आहे किंवा हॉस्टेल फॅसिलिटी काय आहे, कॉलेजची लोकेशन कुठं आहे, त्याच्यानंतर कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीला मॅन्डेट आहे, NCISM ला एफिलेटेड आहे की नाही, या सर्व गोष्टी बघा। त्याच्यानंतरच कॉलेजला ऍडमिशन घ्या। राहिला विषय आउट ऑफ स्टेटचा, विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 213 मार्क्स ते 300 किंवा 350 मार्क्सच्या दरम्यान येत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आता आपलं महाराष्ट्रामध्ये होणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारची घाबरायची आवश्यकता नाहीये। तर त्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड ऑप्शन म्हणून आपण आउट ऑफ स्टेट ठेवायलाच हवं। त्याच्यामध्ये की आमच्याकडं 2 लाख पर इयर पासून ते 2.5 लाख पर इयर पर्यंतचे जे कमी फीज वाले कॉलेजेस आहेत ते सुद्धा आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांचं कमी बजेट आहे ते 10 ते 12 लाख पर्यंत ज्यांचं पूर्ण पॅकेजचं बजेट आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी बीएमएस साठी एकदम व्यवस्थित असे आपल्याकडे कॉलेजेस आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेट साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क करा। आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासाठी पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे त्यांना की कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, आम्ही टाइम टू टाइम त्यांना डिटेल शेअर करत राहू किंवा शेड्यूल शेअर करत राहू आणि त्यांची चॉईस फिलिंग पासून तर कॉलेज ऍडमिशन पर्यंत आमची टीम पूर्ण तुम्हाला हेल्प करते। तर 6,000 रुपये महाराष्ट्रासाठी फीज आहे विद्यार्थी मित्रांनो। तर माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। आणि ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेट साठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांची फीज वेगळी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आउट ऑफ स्टेटला एकदम बेस्ट असे कॉलेजेस आहे बीएमएस साठी, ज्यांचं की कॅम्पस मोठा आहे, हॉस्पिटल एक्सपोजर चांगला आहे, जिथं की आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रत्येक बॅच मध्ये असतात। त्याच्यानंतर तुम्हाला डायसेक्शन साठी डेड बॉडी बघायला मिळते, कॉलेजची बिल्डिंग एकदम मोठी आहे आणि बरंच काही। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्टेट साठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा। आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर त्याच्यावर टॅप करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको। धन्यवाद।